नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर अजूनही आपल्या घरचे आलेले नाहीयेत. मला खरंच टेन्शन येते की घरचे येणार आहेत की नाही. अजूनही ते काहीच बोललेले नाहीयेत. अर्णव म्हणतो की मी सिंदूर थांब, थोडा वेळ थांब, येतील ते, थोडा पेशन्स ठेव, नक्कीच येतील ते खाली. ईश्वरीला तो समजावत असतो. तर इथे आकाशच्या हाताला लागलेले असल्याने नमू त्याला लेप लावून देत असते आणि आकाशच्या हाताला प्रचंड लागलेलं असतं, त्यामुळे दुखत असतं. तेवढ्यात तिथे शुभंकर येतो आणि शुभंकर ते सगळं बघतो आणि ते पाहून त्याला खूप राग येतो, कारण नमूने त्याचा हात हातात धरलेला असतो आणि ती आकाशच्या हाताला लेप लावत असते. तेव्हा मग लेप लावत असताना ती म्हणते की सर थोडं थांबा, थोडा त्रास होईल पण वाटेल बरं. नंतर मग ती म्हणते की आकाश सर, तुम्हाला इतकं लागलंय ना, नुसते लेपावर चालणार नाही असं मला वाटतंय, आपण जाऊन डॉक्टरला दाखवूया. तेव्हा तो म्हणतो की नको, डॉक्टर वगैरे नको. तेवढ्यातच तिथून आता शुभंकर येतो आणि शुभंकर आल्याबरोबर म्हणतो की हे काय आकाश, काय लागलंय तुला, हे झालंय काय. तेव्हा लगेच त्यावर नमू म्हणते की कुठल्या तरी माथेपिरू आणि नीच माणसाने ह्याच्यावर हल्ला केलाय, त्यामुळे हे झालंय. तेव्हा सुप्रिया म्हणते की आकाश, तुम्हाला फारच लागलंय. म्हणजे मला असं वाटतंय ना की हे सगळं प्रकरण चुकीचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की ह्या सगळ्याची काहीतरी दखल घेतली गेली पाहिजे. आपण एक काम करूया, आपण आता तुम्हाला बरं वाटलं ना की पोलीस कंप्लेंट करायला जाऊया या सगळ्याची. तेवढ्यात त्याला आकाशला आठवतं आईने सांगितलेलं की खरंच माझ्या तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत रे बाळा. मलाही वाटतं ना की तू अर्णवसारखा मोठा बिझनेसमॅन व्हावं, तुझेही मोठे मोठे अवॉर्ड देऊन स्वागत व्हावं. आणि मग हे नसतं, पोलिसांच्या मागे लावून घेऊ नको, करिअर तुझं खराब होईल. मग त्यावेळेला आठवून तो म्हणतो की नको नको, पोलीस वगैरे नको. तेव्हा मग लगेचच त्यावर तो म्हणतो शुभंकर की बरोबर, पोलीस वगैरे ना मलाही नको वाटतंय. म्हणजे कसं आहे ना, पोलिसांचं हे जरा विचित्रच असतं. पण मला असं वाटतं ना की नक्कीच हा कुणीतरी वेगळाच माणूस असावा. मला सांग आकाश की नक्की तो कसा होता. म्हणजे त्याने निळ्या रंगाचं शर्ट वगैरे घातलेलं आणि तोंडाला टोपी वगैरे लावलेली का, म्हणजे तोंड कव्हर केलेलं का. तेव्हा लगेच विचार करून आकाश म्हणतो की हो, तसाच काहीसा होता. पण हे सगळं तुला कसं माहिती. तेव्हा त्यावर शुभंकरला लगेच बोलायला सुचतं. तो म्हणतो की अरे खरंच, मी ना एक माणूस बघितला होता, हुबेहूब तू म्हणतोयस ना, म्हणजे मी म्हणालो तसाच होता तो. आणि ना त्याने बऱ्याच जणांवर हल्ला केलेला असं वाटत होतं. आणि तो ना एका बाईच्या डोक्यात रॉड घातली होती त्याने. इतकं बेकार झालं होतं सगळं. तेव्हा हे ऐकल्यावर ते घरातले म्हणतात की अरे बापरे, इतकं मोठं. तेव्हा शुभंकर म्हणतो की हो आकाश, तू तर ने लक्की आहेस की तुझं फक्त हे असं हातावर निभावलं, नाहीतर खूप पोट प्रॉब्लेम झाला असता. तेव्हा सुप्रिया म्हणते की खरंच मला असंच वाटते की आपण कंप्लेंट केली असती तर बरं झालं असतं. अशा माथेपिरू माणसांना आत टाकायलाच हवं. तेव्हा शुभंकर म्हणतो की हो, मलाही तसं वाटतं. पण त्यावर आकाश नको नको म्हणत असतो, म्हणून शुभंकर म्हणतो की हो, त्याचंही एका बाजूने बरोबर आहे, राहू दे. तेव्हा मग आई म्हणते की बरं तुम्ही आकाश, जरासं मी तुमच्यासाठी खायला आणते. मग इथे नमू दुखताय का असं म्हणून त्याच्या हाताला लेप लावून देत असते आणि त्याचा हातही खूप दुखत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की शुभंकर त्या दोघांनाही बघत बसलेला असतो. नमू म्हणते की आकाश, तुम्हाला जरा बरं वाटेल, थोडं थांबा. शुभंकरही मुद्दाम ॲक्टिंग करून दाखवत असतो. तेवढ्यात इथे आता सगळेजण खूपच जास्त आरडाओरडा करत असतात. मुलं नुसता दंगा करतायत की प्लीज चला ना, आमच्यासोबत चला ना खाली आजी, तुम्ही येणार नाही ना तोपर्यंत आम्ही जाणारच नाहीये. तेव्हा आजी म्हणते की अरे जरा गोंधळ काढू नका, तिथे लहान बाळ झोपलंय ना, काय चाललंय तुमचं. आणि तेव्हा मग मुलं म्हणतात की आम्ही तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाहीये. तेव्हा आजी म्हणते की हे बघा, तुम्हाला अर्णवने बोलावलंय ना, मग तुम्ही जा ना, आम्ही येण्याचा हट्ट का करताय, तुम्ही प्लीज जा बाळांनो तुम्ही, असं म्हणून आजी त्यांना पाठवत असते. तेव्हा मग मुलं म्हणतात की नाही आजी, आम्ही तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय ना जाणारच नाहीये, तुम्हाला माहिती नाहीये. तेव्हा आता वल्लरी म्हणते की हे बघा, तुमची ना तोंड बंद ठेवायची आणि चुपचाप इथून निघून जायचं, नाहीतर बघा हा, माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल, तुम्हाला मग मी दाखवेन मी नक्की काय आहे ते. तेव्हा लगेचच मुलं म्हणतात की आता अजिबात नाही घाबरायचं आणि ते पुन्हा आरडाओरडा करायला लागतात. त्यावेळेला मग सगळेजण आता विचार करत असतात की नक्की काय करायचं. गप्प मुलं काही ऐकायलाच तयार नसतात. नंतर इथे शुभंकर हा त्यांच्याकडे बघतच राहिलेला असतो. तेवढ्यातच नमूही आईने दिलेला जो ग्लास असतो सरबताचा, लिंबू सरबताचा ग्लास आकाशला देते आणि म्हणते की हे घ्या आकाश, पिऊन घ्या आणि तुम्हाला जरा बरं वाटेल. मग ते थंडगार सरबत आता आकाश पित असतो आणि हात पुढे केल्यानंतर त्याच्या हाताला दुखू लागतं. तेव्हा नमू म्हणते की काय करताय तुम्ही हे, मी भरवते ना तुम्हाला, हे घ्या ना, पुढे व्हा ना जरा. तो म्हणतो की मी काही लहान नाहीये. मग नमू म्हणते की हे बघा, मला माहितीये, पण तुम्हाला जमत नाहीये ना, म्हणून तुम्हाला मी मदत करतेय, बस, बाकी काही नाहीये, समजलं तुम्हाला. असं म्हणून ती आता त्याला लिंबू सरबत प्यायला देत असते. स्वतःच्याच हाताने त्याला ती पाजत असते. ते पाहून शुभंकरला तर खूप राग येत असतो. नंतर मग इथे नमू ही सगळं आकाशची काळजी घेण्यात बिझी असते. तेवढ्यातच इशूचा कॉल येतो. आता इशूचा कॉल आल्यामुळे आई म्हणते एकच मिनिट, मी बघते कोणाचा कॉल आहे, जाऊन. तर ती आतमध्ये बघण्यासाठी जाते आणि नंतर नमू म्हणते की बरं आकाश सर, तुम्हाला आता जरा बरं वाटते ना. तेव्हा तो हो, थोडं बरं वाटतंय असं म्हणत असतो. तर शुभंकर मात्र मनातल्या मनात इथे चिडचिडच करत असतो. त्यानंतर आई येते आणि म्हणते की नमू, अगं इशूचा कॉल आहे,
आता काय सांगायचं इशूला, जे इथे घडलं ते सांगायचंय का? आकाश म्हणतो की नको नको काकू, अजिबात सांगू नका, नाहीतर तिथे समजलं ना तर घरात उगीच प्रॉब्लेम होईल आणि घरात जे काही फंक्शन आहे ते पोस्टपोन होईल, त्यामुळे जाऊ दे. त्यावर नमू म्हणते की आई, आणि इथे मी बोलते काहीतरी. मग नमूला आई फोन देते आणि ती फोन उचलते की हा बोल इशू, काय झालं? तेव्हा वैशू म्हणते की अगं किती वेळ झाला, कुठे तुम्ही सगळेजण, वाट बघते मी तुमची. तेव्हा नमू म्हणते की नेमकं नाही, इथे प्रॉब्लेम येऊन गेलाय बघ. त्याचं काय झालं ना, बाजूचे भाटे काकी आहेत ना, त्यांची मुलगी पडलीये आणि ते सगळे ना गावाला गेलेले आहेत, त्यामुळे ना आई तिथे तिच्या मदतीला गेलेली आहे आणि खरं तर इनफॅक्ट आई तिकडेच आहे ना, म्हणून मी कॉल उचलला. तेव्हा इशू म्हणते की बापरे. मग त्यावर नमू म्हणते की हो, आम्ही नंतर कधीतरी फेरी मारू ना, काळजी करू नको. इशू म्हणते की बरं आई आली ना एकदा की तिला मला कॉल करायला सांगशील. नमू म्हणते की हो नक्कीच चालेल, आणि इशूला ती सांगते की बरं तुझं फंक्शन तिथे व्यवस्थित होऊ दे, आम्ही नंतर करतो तुला कॉल. आणि मग नमू फोन ठेवते. त्यावर आई म्हणते की बरं सुचलं हे बघ बाई नमू, तुला काहीतरी, मला तर हे सगळं असं सुचलंच नसतं बोलायला. त्यानंतर मग ईश्वरी ही विचार करते की हे काय, म्हणजे माझ्या घरातलेही कोणी नाहीयेत आणि इकडचेही कोणीच नाहीये त्या फंक्शनला, म्हणजे माझ्याबरोबर आता कोणीच नसणार आहे का फंक्शनला, फक्त आम्ही दोघांनीच हे फंक्शन जॉईन करायचंय का, असं ती विचार करत असते. त्यानंतर मग आता सुप्रिया म्हणते की बरं झालं ही सगळं बोललीस. नंतर मग नमू म्हणते की बरं सर जरासं चला, आकाश तुम्ही आतमध्ये आराम करा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, लेप लावलाय न. त्यावर लगेच आई पण म्हणते की हो आकाश तुम्ही आतमध्ये जरा आराम करा, आणि दोघं जण आतमध्ये निघून जातात. शुभंकरचा नुसता जळफळाटच होत असतो आणि तो तिथे बघतच राहिलेला असतो. आता ईश्वरीचा चेहरा पडलेला असतो, त्यामुळे ईश्वरी ही अगदी डोळे बंद करून उभी असते. अर्णव तिथे येतो. मी सिंधूर, काय झालं, तू अशी का उभी आहेस, एनी प्रॉब्लेम? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर खरंच खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. तेव्हा तो म्हणतो की तुझ्या घरचे कुठे आहेत? ईश्वरी म्हणते की ते जरा एक प्रॉब्लेम आहे, मी तुम्हाला सांगेन नंतर, पण सर अजूनही आपल्या घरातले आलेले नाहीयेत. आपल्या घरातले येणार आहेत की नाही खरंच मला त्याची खूप काळजी वाटतेय. म्हणजे इतकं सगळं होऊनही तुम्ही मला सांगितलं होतं की घरचे येतील, पण तरी अजून कोणी आलेलं नाहीये. सगळीकडे चर्चा सुरू आहे. काय करायचं सर आता? अर्णव म्हणतो मी सिंदूर थांब, आपण नक्कीच काहीतरी करूया, तू जरा थांब. असं म्हणून तिला आता अर्णव थांबवतो आणि म्हणतो की मी सिंदूर, मी तुला सांगितलंय ना, डोंट वरी, काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये, येतील आपले घरचे खाली. तर आजी म्हणते की हे बघ मला सांगा, तुम्हाला नेमकं अर्णवदादानीच पाठवलंय ना, हे सगळं बोलून का त्रास देताय तुम्ही? तेव्हा मग ते म्हणतात की अर्णवदादानीच पाठवलंय, पण आम्ही हे सगळे इथे मनापासून करतोय, त्याने आम्हाला यातलं काही शिकवलेलं नाहीये, आणि तुम्ही तरी चला ना आता अविनाश मामा, असं सगळे मामाला बोलतात. नंतर मग आजीला ते सांगतात की मी आता तुम्हाला सांगतो की हे सगळं कशासाठी करतोय आम्ही. तुम्हाला माहितीये का, अर्णवदादा आमचं खरंच खूप चांगलं आहे. आम्ही अनाथाश्रमामध्ये राहतो आणि त्या आश्रमामध्ये ना दादा वरचेवर आम्हाला भेट देत असतो, आणि हल्ली ईश्वरीताई पण येते त्याच्यासोबत. पण ते दोघंजण जेव्हा येतात ना, खरंच आम्हाला खूप बरं वाटतं. असं वाटतं की आमचं कोणीतरी परत आलंय. अर्णवदादा ना हा आमच्यासारख्या अनाथ मुलांवर खूप प्रेम करतो. आम्हाला कधी ते जाणीव करून देत नाही की आम्ही अनाथ आहोत, आणि तो स्वतः आमची काळजी घेतो. आम्हाला काही हवं नको ते सगळ्या आवडीच्या गोष्टी आम्हाला तो देतो. त्यामुळे आम्हाला असं कधीच वाटत नाही की आम्ही अनाथ आहोत. आणि आज त्याच दादावर ही वेळ आलीये. त्याच्याच इतक्या मोठ्या कार्यक्रमामध्ये त्याच्याच घरचे नाहीयेत, म्हणून त्या बिचाऱ्याला अनाथ असल्यासारखं वाटतंय. मग तुम्ही पण त्याच्या कोणीतरी आहात ना तुम्ही, मग तुम्ही जर फंक्शनला आले तर त्या बिचाऱ्याला इतकं वाईट नाही ना वाटणार. म्हणून आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो की प्लीज तुम्ही चला, कारण दादाचं जे दुःख आहे ते आम्हाला माहिती आहे, कारण तो आमचं दुःख नेहमी वाटून घेत असतो. जर तुम्ही आलात नाहीत ना तर तो एकटा पडेल, म्हणून आम्हाला त्याला एकटं पाडायचं नाहीये. आम्ही तर आहोतच त्याच्यासोबत, पण तुम्ही सगळ्यांनी असावं असं आम्हाला कायम वाटत राहतं, त्यामुळे आम्ही हे सगळं करतोय. आता हे ऐकल्यावर मात्र सगळेजण विचार करायला लागतात, आणि आजी आता बघतच राहते. तेव्हा मुलं म्हणतात की तुमचा काय निर्णय झालाय? आजी म्हणते की तुम्ही जे काही ठरवलंय ते आता पूर्ण करायचं. मामी विचार करते की बापरे, आता इमोशनल फूल होणार म्हातारीही, आणि तिकडे डे फंक्शनला जाणार. मग काही झालं तरीही मला तिथे सुप्रियाच्या समोर यायचं नाहीये, असा विचार ती करत असते. तर अर्णव हा फंक्शनला सुरुवात करत असतो. सगळे मीडियावाले वगैरे विचारतात की सर तुमचं हे जे काही लॉन्च आहे त्याबद्दल काहीतरी सांगा. तेव्हा अर्णव सांगत असतो की हे ईश्वरी फॅब्रिक्स हे आत्तापर्यंतचे एकदम बेस्ट फॅब्रिक आहे. या फॅब्रिकबद्दल बोलायचं झालं तर आपल्या स्त्रियांसाठी स्पेशली हे कलेक्ट केलेलं आहे, आणि या कलेक्शनमध्ये स्त्रिया भरपूर कामं करत असतात. म्हणजे ऑफिसमध्ये करतात, घराबाहेर, घरात, सगळीकडे ते अगदी व्यवस्थित भूमिका बजावत असतात, आणि हे करत असताना त्यांचा विचार कोणीही करत नाही. त्यासाठी ईश्वरी फॅब्रिक त्यांच्यासाठी एकदम स्वस्थ आणि त्यांना कम्फर्ट वाटेल असं फॅब्रिक घेऊन येत आहे. म्हणजे किती काही झालं तरीही त्यांना या सगळ्यामध्ये कम्फर्ट दिलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे.
तेव्हा ईश्वरी विचार करत असते की नक्की काय करायचं. अर्णव सर या कार्यक्रमासाठी, या प्रॉडक्टसाठी किती दिवस मेहनत घेत होते, पण आज आपल्या घरातलेच नाहीयेत. किती वाईट वाटत असेल. तेव्हा सगळे बसलेले असताना एक पत्रकार विचारतो की मला खरं खरं सांगा, नक्की काय प्रकार आहे हा सगळा? म्हणजे तुमच्या घरचे या फंक्शनला नाही येत आहेत. हे घरातलं फंक्शन म्हटल्यावरती त्यांनी असायला हवं, पण त्यांनी खरंच तुमचं हे फंक्शन बॉयकॉट केलंय का? नक्की काय प्रॉब्लेम आहे असं विचारत असतात. तेव्हा मग आजी म्हणते की ठीक आहे, चला मी पण येते तुमच्यासोबत आता फंक्शनला. तेव्हा सगळी मुलं खूप खुश होतात आणि ये अशा उड्या मारत असतात. तेव्हा अंजली म्हणते की अरे, आवाज करू नका, जरा थांबा, माझं बाळ झोपलंय. मग मुलं शांत होतात. नंतर आजी म्हणते की चला, तुम्हाची यायची इच्छा आहे ना, तुमच्या हे बोलणं ऐकून मलाही आता कसं तरी वाटायला लागलंय, त्यामुळे चला मी येते तुमच्यासोबत, चला. असं म्हणून सगळेजण आता जाऊया रे असं म्हणून निघतात. तेव्हा आजी मुलांना घेऊन खाली उतरते आणि अंजली बाळाला घ्यायला जाते. मामा म्हणतो की घे बाळाला, घे आणि खाली जाऊया. आता अंजली पण आजीच्या मागोमाग जाते. वल्लरी मात्र मस्त बाईसाहेबांसारखी खुर्चीवरच बसून असते. तेव्हा मामा म्हणतो की वल्लरी, आता काय तुला वेगळं द्यायचंय का आमंत्रण? चल बाई आता. तेव्हा मग वल्लरी म्हणते की शिट, नुसती किटकिटे, असं म्हणून ती पण उठते. त्याचबरोबर इथे मीडियावाले आपापसात चर्चा करत असतात. ते म्हणतात की बोला ना अर्णव सर, नेमका काय प्रॉब्लेम आहे हा सगळा? म्हणजे तुमच्या घरचे या फंक्शनला नाही येत आहेत. हे घरातलं फंक्शन म्हटल्यावरती त्यांनी असायला हवं, पण त्यांनी खरंच तुमचं हे फंक्शन बॉयकॉट केलंय का? नक्की काय प्रॉब्लेम आहे असं विचारत असतात. तेव्हा ईश्वरी स्वतः उठते उत्तर देण्यासाठी. ती त्यांना म्हणत असते की नाही, तुम्हाला वाटतंय ना तसं काहीही नाहीये, असं ती म्हणायला जाते आणि पुढे काही बोलणार तेवढ्यातच मागून तिला आजी आणि सगळी जी मुलं असतात ती मुलं येताना दिसतात. आता त्यांना सगळ्यांना पाहिल्यानंतर आजीला आणि सगळ्यांना पाहिल्यावर ईश्वरीला खूपच आनंद होतो आणि आजीला धरून सगळ्या मुलांनी आणलेलं असतं. शिर्के, अर्णव सगळे आता पाहून खुश होतात आणि जी पब्लिक बसलेली असते त्यांनाही हे सगळं पाहून आश्चर्यच वाटतं. तेव्हा आजी आणि बाकीचे सगळे आलेले असतात. सगळे समोर येऊन उभे राहतात. तेव्हा आता सगळे मीडियावाले वगैरे असतात. अर्णव म्हणतो की बघितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी फॅमिली येणार आहे आणि बघा ही माझी फॅमिली आली. असं म्हटल्यावर आता सगळेजण अगदी आनंदाने त्यांच्याकडे बघायला लागतात. तर शिर्के आता लहान मुलांना एकत्र घेतात आणि नंतर सगळेजण एकत्र उभे राहतात. अर्णव आणि बाकीचे सगळी फॅमिली म्हणजेच राज शिर्के फॅमिली आता एकत्र उभी असते. तेव्हा आजीला बसण्यासाठी पटकन अर्णव खुर्ची आणून देतो आणि फॅमिलीतल्या प्रत्येकासाठी तो पटापट खुर्च्या देतो. त्यानंतर मग आता अर्णव म्हणतो की लेडीज अँड जेंटलमेन, बघा ही आहे माझी फॅमिली आणि ही आहे माझी आजी, असं म्हणून सगळ्यांना इंट्रोडक्शन करून देतो. तर ईश्वरी आता अंजलीजवळ येते आणि अंजलीच्या खांद्यावरती अगदी बरं वाटलं असा हात ठेवूनच बोलून दाखवते नजरेने. तेव्हा मग अंजली गप्पच असते. सगळेजण एकत्र असतात. तेव्हा मग खाली असलेले मीडियावाले आणि बाकीचे रिपोर्टर म्हणतात की सर, तुमचा आम्ही फोटो घेऊ शकतो का फॅमिलीचा? तेव्हा अर्णव म्हणतो की शुअर, वाय नॉट, असं म्हणून आता सगळ्यांसोबत तो फोटो घेत असतो. तेव्हा अर्णव आता आजीला आणतो आणि मग सगळ्यांसोबत फोटो घ्यायला लागतो. तेव्हा इथे कनू उठत असते म्हणून ईश्वरी ही तिला बाजूला बसायला जागा देते. तेव्हा ईश्वरी आता ताईच्या खांद्यावर हात ठेवते आणि ताई, तुम्ही फोटो काढायला या ना, असं म्हणून तिला खुणावते. तेव्हा आता अंजली पण लगेचच फोटो काढण्यासाठी पुढे येते. म्हणजे आता ईश्वरी आणि अर्णव यांच्या फंक्शनमध्ये सगळेजण असतात. सगळ्यांना अगदी मस्त आनंद झालेला असतो, पण अंजलीचं मात्र तोंड पडलेलं असतं. त्याचबरोबर अर्णवला खूप आनंद झालेला असतो. तो आजीला आणि बाकी सगळ्यांना थँक्यू सो मच असं बोलून दाखवतो. तेव्हा मग फायनली अर्णव आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी मिळून ते ईश्वरी फॅब्रिक्स इनॉग्रेशन केलेलं असतं. एका साईडनी अंजली तर दुसऱ्या साईडनी अर्णव. ईश्वरीने मुद्दामच हा मान दिलेला असतो अंजलीताईला आणि अंजली ते पोस्टरचं इनॉग्रेशन करते आणि ते केल्यानंतर सगळेजण आता बघतच बसतात आणि सगळेजण अगदी जोरदार कडकडाट करतात टाळ्यांचा आणि त्यानंतर अर्णव सगळ्यांना पाहून खूप खुश असतो आणि फायनली इथे आता ईश्वरीचा म्हणजे जो ईश्वरीचा केक असतो ईश्वरी फॅब्रिकसाठी आणलेला, त्या केकचं आता कटिंग होत असतं. आजीला अर्णव स्पेशली मान देतो, आजी की तू केक कट करून घे म्हणून. आणि मग सगळेजण आता आजीच्या इथे उभे असतात आणि ईश्वरी आणि अर्णव दोघेजणही बाजूने उभे असतात. आता आजी ही केक कट करते आणि त्यानंतर आजी केक आता अर्णवला भरवते आणि त्यानंतर ईश्वरीलाही ती केक भरवते. आता दोघांच्याही फंक्शनमध्ये आजी एकदम मनापासून जॉईन झालेली असते आणि हे सगळं पाहून आता सगळेजण अगदी मनसोक्त टाळ्या वाजवत असतात आणि याचबरोबर आता ईश्वरीचाही आनंद अगदी गगनात मावेनासा झालेला असतो आणि आपल्या घरातले आपल्या फंक्शनमध्ये आले यासाठी सगळे खूपच जण खुश असतात. तर आता सगळेजणांना शिर्के म्हणतो की आपलं फंक्शन आता अशा रीतीने पार पडलेलं आहे ईश्वर फॅब्रिकचं, पण तुम्ही सगळ्यांनी डिनर एन्जॉय करायचं आहे.
आता त्याबरोबर शिर्के म्हणतात की तुम्हा सगळ्यांना फॅमिलीचे फोटोज हवे होते ना, या एकत्र फॅमिलीचे फोटोज. तेव्हा ईश्वरी आता म्हणत असते की मामी 1 मिनिटं थांबा, तुम्हाला केक भरवायचाय. तेव्हा आता वल्लरी मुद्दामच रागाने बघते आणि नंतर अर्णव सगळ्यांना सांगतो की प्लीज तुम्ही सगळ्यांनीही बाजूचे 5 स्टार हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था केली आहे सगळ्यांची, त्यामुळे प्लीज सगळ्यांनी जेवूनच जा. तेव्हा सगळी पब्लिक आता जात असते. वल्लरी आता मुद्दामच ईश्वरी जवळ येते आणि तिला म्हणते की काय गं, तुला वाटलं असेल की तुझ्या या फंक्शनला घरातले सगळेजण आले म्हणजे तू काय मोठा तीर मारलायस ना? असं होत नाहीये हां, म्हणजे प्रत्येक वेळेला तू जिंकशील असं होत नाहीये. हे सगळं घडवून आणलंय, मुलांचं हे तुम्हीच घडवून आणलं असणार हे माहीत आहे. म्हणूनच आता मुद्दामच वल्लरी तिला येऊन केक भरवते आणि म्हणते की छोटासा आनंद सेलिब्रेट करण्याची काहीच गरज नाहीये. मुद्दामच तिच्या ती आता आनंदावरती विरजण घालण्याचा प्रयत्न करते. परंतु ईश्वरी अजिबातच डिस्टर्ब होत नाही. नंतर अर्णवला फोन वगैरे सुरू असतात. त्याच वेळेला शिर्केंना तो म्हणतो की सगळं ओके आहे ना, सगळं प्रॉपर केलेलं आहे ना? त्यावेळेला मग शिर्के म्हणतात की हो, सगळी व्यवस्था अगदी व्यवस्थित झालेली आहे. ईश्वरी मात्र मनातून खूप खुश असते. ती म्हणते की अर्णव सरांनी जे काही केलंय, म्हणजे ज्या काही गोष्टी केल्यात, त्यासाठी खरंच मला खूप बरं वाटतंय. म्हणजे अर्णव सर हे सगळं खूप मनापासून करतायत. तेवढ्यातच आता सगळी मुलं येतात आणि म्हणतात की ईश्वरीताई, खरंच खूप छान वाटलं आम्हाला. म्हणजे अर्णव दादांनी हे जे सगळं काही केलं ना, ते तुझ्यासाठी केलेलं आहे आणि खरंच खूप खूप थँक्यू. असं म्हणून आता सगळ्या जणांचे ईश्वरी कौतुक करते आणि मग ईश्वरीला ती सगळ्या मुलांमुळे खूप आनंद झालेला असतो. ती म्हणते की खरं तर तुमच्यामुळे हे सगळं शक्य होऊ शकलं. तुम्ही हे जे सगळं काही केलंत ना, त्यामुळे खरं तर आज फंक्शनला घरातले सगळेजण आले. त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. असं ईश्वरी त्यांचे आभार मानत असते. त्याचबरोबर मग जी मुलं असतात ती म्हणतात की ताई आता आम्ही निघतो आणि अर्णवदादाने ना आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही हे केलंय, बाकी काही नाहीये. इतकं असं मुलं अगदी समजूतदारपणे सांगतात. आणि मुलगी म्हणते की ईश्वरीताई, तुम्ही दोघं जण ना खरंच खूप छान आहात आणि दादानं हे सगळं त्यानेच केलंय. तेव्हा ईश्वरी म्हणते की म्हणजे हे तुमचं प्लॅनिंग नव्हतं? तेव्हा ईश्वरी म्हणते की त्यावर मुलं म्हणतात की नाही अगं, आम्हाला दादानी सांगितलं होतं हे सगळं करायला. खरं तर ना आम्ही हे सगळं करणार नव्हतो, पण दादामुळे त्याने आम्हाला सगळं प्लॅनिंग समजावून सांगितलं आणि म्हणून आम्ही तसं केलं. तेवढ्यातच सगळी मुलं आता अर्णवकडे पळून जातात. अर्णव त्यांच्याकडे बघत राहतो आणि त्याचबरोबर अर्णवला मुलं म्हणतात की दादा बघ, आम्ही आमचं काम करून दाखवलं. आता तू विसरलेला नाहीयेस ना, आम्ही सांगितलेलं तुला ते, आमचा खाऊ आणि आमचा लाडू. तेव्हा मग दादा म्हणतो की काय, कोण आहात तुम्ही लोकं, आणि आपलं हे सगळं कधी ठरलं होतं? लाडू, खाऊ हे सगळं काय? तेव्हा लगेच ती मुलं म्हणतात की दादा असं करायचं नाही. तेव्हा तो म्हणतो की हो, आय वॉज जस्ट किडिंग. असं अजिबात नाहीये. तुमचे सगळे आवडीचे पदार्थ तुम्हाला मिळणार आहेत. शिर्के यांना जे काही स्वीट्स हवेत ते सगळे स्वीट्स खाऊ घाला. सगळी मजा होऊ दे त्यांची आणि शिर्के काका तुम्हाला घेऊन जातील. तेव्हा मग लगेचच सगळी मुलं शिर्केंबरोबर जायला लागतात. ईश्वरी म्हणते की सर, आज तुम्ही जी काही कमाल करून दाखवलीये ना, त्याबद्दल ना माझ्याकडे शब्दच नाहीये तारीफमध्ये तुमच्या बोलायला. काय बोलू सर मी तुम्हाला. खरंच मला इतका आनंद झालाय, इतका आनंद झालाय ना. असं म्हणून ती पटकन अर्णवच्या जवळ जाते, अर्णवच्या गालावरतीच किस करून टाकते. तेव्हा अर्णव हे बघत असतो आणि ईश्वरी पटकन लाजते की अरे बापरे, मी हे सगळं काय केलं. आता अर्णवलाही कळत नसतं की नेमकं काय रिॲक्ट करावं, कारण एका सेकंदामध्ये ईश्वरीने कसलेही न विचार करता पटकन अर्णवच्या गालावरती अगदी घट्ट किस देऊन टाकलेली असते. तेव्हा ईश्वरी ही लाजत लाजतच बाजूला जाते आणि सॉरी सर, सॉरी असं म्हणत बाजूला येते. तेव्हा अर्णवला मात्र याचा खूप राग आलेला असतो. मिस इंदोर, काय आहे हे सगळं, व्हॉट इज दिस, असं म्हणून तो तिच्यावरती ओरडतो. तेव्हा ईश्वरी मात्र जराशी थांबलेली असते. तिलाही मनाची अगदी हुरहुर लागल्यासारखी होते, कारण की किती काही झालं तरीही अर्णवला फर्स्ट टाईम तिने स्वतः किस दिलेली असते, तेही अगदी आनंदाने. अर्णव विचार करतो की या मिस इंदोरला काय झालंय की नक्की अशी अजब वागतो ना कधीतरी, काहीच कळत नाही. असं म्हणून आता अर्णव हा तिच्याकडे बघतच राहतो. त्याचबरोबर इथे आता ईश्वरीही तिथल्या तिथे उभी राहते. अर्णव मात्र गपचूप वरती त्याच्या रूमच्या दिशेने जायला लागतो. ईश्वरी त्याच्याकडे आता बघूनच लाजायला लागते. ईश्वरी स्वतःशीच बोलते की बापरे, आज हे काय केलंस ईशू तू, आज काहीतरी वेगळाच प्रकार घडलाय. असं म्हणून ती मनातल्या मनात आता लाजून घेत असते. अर्णव निघून जातो. तो जात असताना ईश्वरी त्याच्या मागून बघतच असते आणि ती बघत असताना अर्णवला मात्र काहीही लक्षात येत नाही. अर्णव फक्त त्या गोष्टीचा विचारच करत राहतो. ईश्वरी मनात म्हणते की खरंच ईशू, तुझं काय चाललंय, तुला कशाचंच भान आहे की नाही. परंतु ती स्वतः बेभान झालेली असते. किती काही झालं तरीही तिला कशाचंच काहीच फरक पडत नसतो. तिला वेगळंच काहीतरी वाटत असतं. अर्णव विचार करत असतो की खरंच या मिस इंदोर ना, हिचं पणा काहीतरी वेगळंच असतं.
मध्येच काय करेल ना त्याचा काहीच नेम नाहीये. पण मिस इंदोरने हे सगळं केलंय. नेमकं काय केलंय? तेव्हा मग अर्णवलाही खरं तर ते सगळं आवडलेलं असतं. आणि तो हात लावतो गालाला तर त्याला लिपस्टिकचा माग दिसतो. अर्णव आता आरशात बघतो आणि म्हणतो की ही मिस इंदोर ना खरंच वेडी आहे. रागाच्या भरातनं काय करेल त्याचा काहीच नेम नाहीये. म्हणून तो आता हे कसं काढायचा टिश्यू पेपर घेतो आणि टिश्यूने त्याचा गाल पुसायला लागतो. म्हणजे जो काही ईश्वरीने किस दिलेला आहे त्याचा लिपस्टिकचा मार्क्स गायलेला असतो आणि तो त्या टिश्यूने पुसण्याचा प्रयत्न करू लागतो. तेवढ्यातच ईश्वरीला सगळं काही आठवायला लागतं. म्हणजेच कशाप्रकारे अर्णवसोबत तिचं नातं पुढे गेलेलं आहे आणि सुरुवातीपासून अर्णव आणि ईश्वरीचे प्रेमळ जे काही क्षण असतात ते तिला आठवत असतात. कशाप्रकारे अर्णव आणि ईश्वरी डेकोरेशन करत असताना एकमेकांजवळ एकमेकांच्या अंगावर पडतात. रूममध्ये देखील ते दोघे एकमेकांच्या अंगावर पडतात. हे सगळं आता त्यांना आठवत असतं. तेवढ्यातच अर्णवने जो टिश्यू असतो त्याने गाल पुसायला घेतलेला असतो, पण तेवढ्यातच त्याच्या लक्षात येतं की हे सगळं मिस इंदोरनीच केलेलं आहे आणि म्हणून त्याला सगळ्या आठवणी आठवत असतात. ईश्वरी पण खूप खुश होते की कशा प्रकारे प्रत्येक वेळेला अर्णवने तिची साथ दिलेली असते आणि त्या एकमेकांच्या जवळ आलेली असतात. तर ईश्वरी आता अर्णववरती जेव्हा हल्ला झालेला असतो तेव्हा स्वतः ती लढत असते, परंतु अर्णवने तिला धरून प्रत्येक वेळी तिची साथ दिलेली आहे. आणि जेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघंजणी एकमेकांसोबत बाहेर डान्स करत होते, हे सगळं आता त्यांना एकमेकांचे प्रेमाचे क्षण आठवू लागतात. आणि कशा प्रकारे ईश्वरीने टू व्हीलरवरती अर्णवला फिरायला घेऊन गेलेली असते. सगळ्या गोष्टी आता त्यांच्या लक्षात येत असतात आणि त्या गोष्टी आठवून ईश्वरी मनातल्या मनात खूप खुश होत असते, कारण की कित्येक दिवस या आठवणींना अजिबात उजाळा नसतो. परंतु अचानकच हे सगळं घडल्यामुळे ईश्वरी मात्र लाजून कपाळाला साथ मारून घेते. तर अर्णव ते या सगळ्या गोष्टी विचार करतो की नेमकं हे मिस इंदोरनं काय केलंय आज, म्हणजे याला समजायचं काय. मी असा विचार त्याच्या डोक्यात येत असतो त्यावेळेला ईश्वरी आणि त्याने केलेला एकत्र रोमॅन्टिक कपल डान्स हा देखील त्याला आता आठवत असतो. तो म्हणतो की नाही, काही झालं तर हे या डान्स आणि बाकीच्या गोष्टीबद्दल मला विचार करावा लागेल, पण नाही आता. परंतु तरीही तो तिथला तिथेच विचारांमध्ये असतो. ईश्वरी आता स्वतः रूमकडे जायला निघते, म्हणजे अर्णवच्या मनात नेमकं काय आहे ते तिलाही खरं तर जाणून घेण्याची खूप इच्छा असते. म्हणूनच ती तिथून निघून येत असते. अरे तेवढ्यातच आता अर्णव गालातल्या गालात हसतो आणि ईश्वरी पण त्याच गोष्टी आठवून आठवून पुढे पुढे येत असते. आता अर्णव ते लिपस्टिक पुसतो आणि ते जे टिश्यू असतं ते स्वतःजवळ अगदी जपून ठेवत असतो. तेवढ्यातच ईश्वरी आता लाजत लाजत रूममध्ये येते. अर्णव सर असा आवाज देते. तेवढ्यात अर्णवला काय बोलायचं काही समजत नाही, पण तो टिश्यू असतो तो टिश्यू अगदी मनापासून त्याने जपून ठेवलेला असतो. आणि मग तेवढ्यातच ईश्वरी येते आणि म्हणते की सर सॉरी. तेव्हा ती गालात हसत लाजतच बोलत असते. तेव्हा तो म्हणतो की काय झालं मी सिंदूर, काय झालं तुझं. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर सॉरी, तुम्हाला ते आवडलं नसेल, म्हणजे मी तुमच्या गालाला अगदी पटकन किस देऊन गेले कसं ते मलाही समजलं नाही, मी अगदी एक्साइटमेंटमध्ये केलं ते. मग ईश्वरी विचारते की हे काय सर, तुम्ही हा गालाचा मार्क पुसून टाकलात लिपस्टिकचा. तेव्हा तो म्हणतो की हो पुसला मी टिश्यूने. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय, म्हणजे तुम्ही हा लिपस्टिकचा मार्क पण पुसून टाकला आहोत, इतकी काय घाई होती तुम्हाला हे सगळं घालवण्याची. म्हणजे मला सांगा, माझं काय इतकं खराब होतं का लिपस्टिकचा मार्क जो तुम्ही पटकन पुसून टाकला. आणि सर मी अगदी आनंदाच्या भरामध्ये करून गेली, पण तुम्हाला हे सगळं पुसण्याची काय गरज होती. म्हणजे तुम्ही मला दाखवून देताय ना की काहीच नाहीये म्हणजे माझ्याबद्दल, मी तुमची बायको आहे, मग तुम्ही तो लिपस्टिकचा मार्क का पुसायचा. मला सांगा ना, फर्स्ट केस होती ना माझी. असं म्हणून ती त्याला ओरडे कसते. तर पुढच्या भागामध्ये ईश्वरी अर्णवशी बोलत नसते. तेव्हा अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की मिस इंदोर, अगं काय करतेयस तू इथे, का बसलीयस, माझं काम आहे इथे, आणि बघ माझा लॅपटॉप चालू आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की असू दे ना, काम असू दे, पण तुम्हाला हे सगळं करण्याची काय जरूरत होती सांगा मला तुम्ही. लिपस्टिकचा मार्क पुसण्याची काय गरज होती. आणखी थोडा वेळ लावून द्यायला असतं तर काय झालं असतं का. मला एक गोष्ट सांगा, मी कोण आहे नक्की, कारण तुमची बायको आहे ना मी, मग ते तुमची माझी फर्स्ट किस तुम्ही का पुसली, असं ती रागाने त्याला विचारते. तर अर्णवने त्या टिश्यूचं एक छोटंसं काहीतरी बनवून घेतलेलं असतं, फ्रेम टाईप. तेव्हा मामा म्हणतो की हे बघ अर्णव, अरे आता हे सगळे फ्रेम बीम करून ठेवण्याचं सोड आणि तोंडाने सांग काहीतरी तिला, प्रेम आहे वगैरे ह्या गोष्टी कबूल करून टाक. अर्णव म्हणतो की नो, आज मला ईश्वरीला सांगितलंच पाहिजे की माझ्या मनामध्ये तिच्याविषयी नेमकं काय आहे ते. त्याच वेळेला ईश्वरी आता काम करत असताना अर्णव येतो आणि मिस इंदोर, मला जरा तुझ्याशी बोलायचंय, असं म्हणून तो तिच्याकडे आता बघतो. तेव्हा ईश्वरीला आता अर्णव मनातलं सांगेल का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे.